जनावरं सांभाळायचं सोपं काम नसतं. शेतकरी बांधवांना सगळ्यांना माहिती आहे, ज्यांच्या घरी जनावरं आहेत त्यांना माहिती आहेत. माझ्या समोर आहे कर्जत तालुक्यातल्या खादगावच्या सुशांत आठवळेंचा हा 1800 किलोचा संकरित वळू, होल्स्टीन फ्रिजन जातीचा हा वळू आहे. पाहून घ्या. बऱ्याचदा असं चित्र नजरेत मावत नाही. हे सौंदर्य नजरेत मावत नाही. सौंदर्य कमवायला फार कष्ट लागतात. सुशांतजी, किती गायींचा गोठा आहे? 40 गायींचा गोठा आहे माझा. बर. गोडेलो पारच्या आजोबांपासून आजोबांनी एक गाय विकत आणली होती. बर. त्या गायीपासून जवळजवळ 40-45 गाय तयार झाली आज गोट्यात. म्हणजे आजोबांनी. शिक्षण किती झालं? शिक्षण माझं 12वी झाले. वेटरनरी. बघा, ह्याच क्षेत्रातलं शिक्षण घेतलेलं आहे. पण हे कसं सांभाळतं? सांभाळत्यामध्ये त्याला सकाळी 5 किलो खुराक, संध्याकाळी 5 किलो खुराक, गोळी भुसा मिक्स, मोरगास हिरव्या मकाची कुटी. शक्यतो संकरित वळू कुणी सांभाळत नाही. त्याला आपल्याकडे अंतुल्या गेळ्या बोलतो आपण, आणि मरतं ते. तुम्ही ते सांभाळायचं कसं ठरवलं? कारण कृत्रिम वेतनाचे एवढे पर्याय आहेत, तरी देखील हात सांभाळायचं असं ठरवलं? कारण आपल्या घरी 40 गाय असल्यामुळं की वाटलं बाबा आपण एक घरीच वळू तयार करू. त्याच्यामुळं घरी वळू तयार केला. मला एक सांगा, पाहायला किती लोक येतात? पाहायला रोज 100-150 लोक येतात गोट्यावर. किती प्रदर्शन नेला होता? ह्याला आपल्या कळसला नेला होता. त्या साईडला. पण एक दिवसच नेलता तिथे. महागारी आणला पुढे. आता मला सांगा, याच्यापासून किती फायदा झाला? त्याच्यापासून आता 5 महिने झालं चालू केलेला आहे. 3 वर्षाचा. आता 5-6 महिन्याच्या गाय गाभण आहे. 40 ते 50 गाय गाभण आहे आता. ह्याची तपासणी केली का? किती टक्क्यातला आहे किंवा? 100%. 100%. आणि हा तुमच्याच गोट्याची पायदा असेल का बाहेरची? घरच्याच गोट्यातली पाहिजे. घरच्याच गोट्याची. ह्याच्या आईने 40+ दूध दिलेले. 40 लिटर. आता तुमचं दररोज दूध किती जातं? दूध 300 लिटर जातं. मला एक सांगा, 40 गायी आहेत, परवडतं? हो, बरोबर. किती लिटर जाते? 38 लिटर. शेती किती? शेती 30 एकर. काय काय शेतीत काय सीताफळाची बाग आहे, मका, मुरगासाठी मका जास्त पीक करतो. किती भाव आहे? एकटाच आहे. काय वाटतं सगळे आम्ही सर्व म्हणजे 2 चुलते आहेत. आम्ही सगळे एकत्रच कुटुंब आहे. काय वाटतं हे समोरून सगळं? आनंद वाटतो. पहिला हो. गायच्या गोष्टी दररोजचं कसं तुम्ही ह्याच्यामध्ये सकाळी किती वाजता उठता आणि किती वाजता? सकाळी 4 वाजता उठतो. बरं. किती वेळ जाता? 2 ते 3 तास लागले. मुक्त गोठा असल्यामुळं जास्त काम नाही पडत. बरं. मुरगास आहे? हो, मुरगास. काय काय वेगवेगळं काय केलं? सुपर नेटवेअर गिने बोलले, ऊस बरं, आणि मुरगास मिक्स. काय सांगाल दूध उत्पादक शेतकऱ्यांना, की जे शेतकरी म्हणतायत की आम्हाला दूधधंदा परवडत नाही, त्यांना काय सांगाल? दूधधंदा परवडत नाही म्हणजे नित्यनेमाने जर केलं बरोबर तर दूधधंदा 100% परवडत. जर व्हेटरनरी डॉक्टर झाला असता तर किती पैसे मिळवले असते आणि आता किती पैसे मिळवले? नाही, ही गायांचा दूधधंदा कसा ऐकन व्हेटरनरी डॉक्टर? बरं. नाही ऐकन. आणि नोकरी केली असती? नाही. नोकरीला पण नाही. पट्ट्या पहिला भेटलाय आपल्याला की ज्याला नोकरी नकोय, हे असली जनावर सांभाळायचे, आणि ते अशी पण नाही क्लास 1 ऑफिसर एवढाच पगार आम्ही मिळवतो असं सांगणारा हा पट्ट्या सुशांत आठवळे कर्जतच्या खादगाव गावचा आहे, कर्जत तालुक्यातल्या. असे शेतकरी मिळायला पाहिजेत की जे नाहिरेपेक्षा आहिरे म्हणतील, आणि जे आहे त्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारचं कसं करता येईल ते बघतील. सांगा, हा वळू जोपासणं साधं आणि सोपं काम नाही. पूर्वी आपल्याकडे देशी खोंड असायचे, खिलार खोंड, देवणी, लाल कंदारीचे, पण हे संकरित खोंड अशा पद्धतीनं तयार केलेलं आहे की जे खोंड 1800 किलोचा खोंड आहे. 1800 म्हणजे जवळपास 2 टनाच्या आसपास गेला. हे सोपं काम नाही. लक्षात घ्या. बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी प्रदर्शनामध्ये हा वळू तुम्हाला पाहायला मिळेल. सुशांतजी, नाव काय सांगितलं नाही? अर्जुन, ज्याचा एक वेद होता. आणि तशाच प्रकारे 40 लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गायी तयार करायचं सामर्थ्य याच्यामध्ये ठेवलेलं त्यांनी बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये तुम्ही पाहायला मिळेल तुम्हाला. धन्यवाद.